ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। हॉस्पिटलमधून सुनीता नर्स अचानक गायब होता क्षणी रविराजला आता त्यांच्यावरती खूप मोठा संशय येणार असतो व तिथेच आता रविराज पोलिसांकडे धाव घेत पोलिसांच्या मदतीने खरा सूत्रधार त्याला भेटणार असतो, जे की नागराज आणि प्रिया असतात। रविराजला या सगळ्या प्रकरणामध्ये अर्जुनची चांगली साथ मिळणार असते। तर जेव्हा आता सुनीता नर्स हॉस्पिटलमधून गायब असल्याचे समजता क्षणी आता रविराज, अर्जुन आणि पोलीस यांच्या मदतीने खरे सूत्रधार नागराज प्रिया यांच्यापर्यंत नक्की कसा पोहोचणार व तिथे आता प्रतिमाची खोटी बॉडी उभी करण्यामागे नक्की काय कारण होतं हे प्रिया नागराज त्यांना सांगणार का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रविराजांनी तिथे आता सायलीला सांगितलेलं असतं की त्यांना एक महत्त्वाचं काम आहे आणि नाश्ता करायला ते उशिरा येणार आहेत, त्यामुळे सगळेच जण सुभेदार मिळून प्रतिमाला तिची स्मृती परत आणण्यासाठी मदत करणार असतात। वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी सायली वापरून प्रतिमाची स्मृती परत आणण्याचा एक प्रयत्न करत असते। तर तोपर्यंत प्रियाने नागराजला मेसेज करून सांगितलेलं असतं की रविराज किल्लेदार हा नक्कीच सिटी हॉस्पिटलमध्ये जाणार असेल आणि त्यांना जर DNA रिपोर्ट भेटले ना तर आपली वाट लागेल। तेव्हा आता तिने वेळेवरती नागराजला इन्फॉर्म करून अलर्ट केलेलं असतं। इकडे रविराज हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात आणि त्यांनी सुनीता नर्सची चौकशी केलेली असते। तेव्हा आता सुनीता नर्स तिथे कुठेच आता रविराजांना दिसत नसते, जे की सुनीताने स्वतःहूनच आता DNA रिपोर्ट रविराजांना दिलेले असतात। तर खूप शोध घेतल्यानंतर रविराज रिसेप्शनकडे येतात आणि तिथे त्यांना विचारतात की सुनीता नर्स नक्की कुठे गेले आहेत। तेव्हा रविराजांना रिसेप्शनिस्ट सांगते की तुमचं सुनीता नर्सकडे काही महत्त्वाचं काम आहे का। तेव्हा रविराज खूप भडकलेले असतात। ते तिथे तिला सांगायला लागतात की हो, कारण सुनीता नर्सनेच मला खोटे DNA रिपोर्ट दिले आहेत। तुमच्या हॉस्पिटलमध्ये खूप मोठा फ्रॉड झाला आहे आणि तुमच्या विरोधात मी आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे। तेव्हा आता ती खूप घाबरते। ती लगेचच आता रविराजांची माफी मागत म्हणायला लागते की हे बघा सर, तुमच्या बाबतीत डॉक्युमेंटच्या बाबतीत जर काही झालं असेल, चुकीचे रिपोर्ट तुमच्याकडे आले असतील तर आम्हाला माफ करा, परंतु मला असं वाटतं की तुम्ही एकदा डीन सरांची बोलून बघायला हवं। तेव्हा रविराज सांगतात की काय बोलून अर्थ आहे, तुम्ही खोटे DNA रिपोर्ट आम्हाला दिले होते ना, त्यामुळे किती मोठा गोंधळ झाला कळतं की आहे की नाही तुम्हाला। ते काही नाही, मी हॉस्पिटलमध्ये खूप मोठा फ्रॉड माझ्यासोबत झाला आहे याची तक्रार दाखल करणारच आहे। रविराजांचं ते रौद्र रूप पाहून तिकडे आता नागराज खूप घाबरून गेलेला असतो। तो लगेच प्रियाला फोन करतो आणि तो सांगतो की प्रिया, आपण संपलो, मेलो आता मी त्या सुनीताला पैसे देऊन धमकावून इथून जायला तर भाग पाडलं, परंतु दादा आता त्या सुनीताला सोडल्याशिवाय शांत नाही बसणार आहे। अगं त्याने आता या हॉस्पिटलवरती केस टाकण्याचा निर्णय घेतला आहे। तेव्हा आता प्रिया खूप घाबरते। प्रिया तिथे नागराजा म्हणायला लागते की मग तुम्ही काय तिथे फक्त तमाशा बघायला गेला आहात का, थांबवा ना ते किल्लेदाराला। एकतरी ते ती सायली माझ्या डोक्यावरती बसली आहे, ती त्या प्रतिमाला सगळं काही परत आठवून देण्याचा प्रयत्न करते आहे। आपली अवस्था ना आता इकडे आला आणि तिकडे विहीर अशी झाली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये किल्लेदाराच्या हाती थोडे जरी काही पुरावे लागले ना तर आपण दोघे संपू। इतक्यात आता पाठीमागून नागराज आलेला असतो। तेव्हा आता नागराज रविराजांना विचारतो की काय झालं आहे दादा, तू इथे कसा काय। तेव्हा आता रविराज उलट प्रश्न नागराजलाच विचारतात। ते म्हणतात की मला एक सांग नागराज, तू माझा पाठलाग करत इथे आलायस का। तेव्हा आता नागराज म्हणतो की नाही दादा, अरे माझं इथं महत्त्वाचं काम होतं, तुझी कार दिसली म्हणून आलो मी इथे, काही प्रॉब्लेम झाला आहे का। तेव्हा आता रविराज सांगतात की काही प्रॉब्लेम वगैरे काही झालेलं नाही आहे, काय झालं आहे ते माझं मी बघून घेईल, तू जा इथून। आणि नागराजला ते तिथून हाकलून देतात। तर ते नक्की आता कशाची शोधाशोध करतायत याची नागराजला त्यांनी भनक लागू दिलेली नसते, जे की ऑलरेडी नागराजला सगळं काही माहिती असतं। हॉस्पिटलचे डीन आल्यानंतर रविराजांना सांगायला लागतात की नक्की तुमची तक्रार तरी काय आहे। तेव्हा रविराज सांगतात की हे बघा, इथून मला DNA रिपोर्ट खोटे मिळाले होते की माझी पत्नी आणि मुलगी यांचे ब्लड सॅम्पल्स मी पाठवून दिले होते आणि त्याचे DNA रिपोर्ट खोटे मिळाले होते, कारण माझी पत्नी आता जिवंत आहे। मग जर माझी पत्नी जिवंत असेल तर त्या डेड बॉडीशी माझ्या मुलीचे DNA मॅच कसे काय होऊ शकतात। नाही, मला ना आता मी शांत नाही बसणार आहे, या हॉस्पिटलवरती मी केस ही टाकणारच आहे फ्रॉडची। तेव्हा आता डीनने सगळी काही चौकशी केल्यानंतर डीनने
तिथे सांगितलेलं असतं की सुनीता अचानकपणे नोकरी सोडून निघून गेली आहे। तेव्हा रविराजांना मोठा धक्काच बसतो आणि रविराजांना डायरेक्टच संशय गेलेला असतो सुनीतावरती की नक्कीच तिथेच काहीतरी मोठी गडबड आहे। रविराज आता तिथून परत येतात आणि अर्जुनला घडला सगळा प्रकार सांगतात। तेव्हा आता अर्जुन तिथे विचारतो की सिनियर, त्या सुनीताला खोदून खोदून तू प्रश्न विचारले होतेस का? तेव्हा आता रविराज सांगतात की हो, परंतु तिने उत्तरं द्यायला त्यावेळी टाळाटाळ केली होती आणि त्यातून हॉस्पिटलमध्ये संप चालू होता, त्यामुळे मला जास्त इन्फॉर्मेशन काढता नाही आली। तर अर्जुन तिथे रविराजांना सांगतो की सिनियर, आता जोपर्यंत सुनीता नर्स सापडत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे आपल्याला मिळू शकत नाहीत। मला आता असं वाटायला लागलं आहे की आपण पर्सनली आता शोधाशोध बंद करून या सगळ्यांमध्ये पोलिसांची मदत घ्यायला हवी आहे। जर त्या सुनीता नर्सने असं काही केलं असेल तर त्यामागे तिचा नक्की काय हेतू होता हे आपल्याला शोधून काढावं लागेल आणि तिने जर हे पैशासाठी केलं असेल तर मग हे सगळं करायला कोणी भाग पाडलं हे आपल्याला बघावं लागेल। अर्जुनचं म्हणणं रविराजांना पटलेलं असतं, त्याचमुळे रविराज आता तिथे कोणाला काहीही न सांगता डायरेक्टली धाव घेतात पोलीस स्टेशनमध्ये। अर्जुन आणि रविराज दोघेही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सगळा घडला प्रसंग इन्स्पेक्टरच्या कानावरती घालतात। तेव्हा आता इन्स्पेक्टर विचार करायला लागतात की मग या सगळ्या प्रकरणामध्ये नक्कीच सुनीताचा काहीतरी हात आहे, जे की तिने आता कोणाला काहीच कळू द्यायचं नाही म्हणून तिथून पळ काढला आहे। परंतु जर सुनीता आपल्याला सापडली तर सगळं काही सगळ्यांच्या समोर येऊ शकतं। इतक्यात आता अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते। अर्जुन तिथे आता इन्स्पेक्टरला विचारायला लागतो की एक मिनिट, हे सगळं जे प्रकरण आहे ना त्याची खरी सुरुवात होते ती बॉडी आपल्याला भेटली आहे तेव्हापासून। इन्स्पेक्टर, मला एक गोष्ट सांगा की नक्की ती बॉडी तुम्हाला कुठे भेटली होती? तेव्हा ते इन्स्पेक्टर सांगतात की कोयना सोसायटीच्या पाठीमागे भेटली होती। तर अर्जुन तिथे आता विचारतो की परंतु ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली तरी कशी? नाही म्हणजे तिथल्या लोकांनी तक्रार केली होती का? तेव्हा आता इन्स्पेक्टर सांगतात की हो, म्हणजे ना आम्हाला एक तांबेबाईचा कॉल आला होता आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की कोयना सोसायटीच्या मागच्या बाजूला एक बॉडी पडली आहे। तेव्हा अर्जुन तिथे आता विचारायला लागतो की म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर काही विचित्र वेगळं असं वाटलं का? तिथे आता इन्स्पेक्टर म्हणतात की हो अर्जुन साहेब, मला ना एक गोष्ट जाणवली की ज्या बाईंनी तक्रार केली होती ती सोसायटीच्या मागच्या बाजूला बॉडी पडलेली आहे, त्याच्या रिलेटेड सोसायटीमधल्या इतर कोणत्याच लोकांना ती बॉडी तिथे पडली आहे याबद्दल काहीच माहिती नव्हती। आणि जर आता ती बॉडी तिकडे पडली आहे हे त्या तांबेबाईंना समजलं असतं तर त्यांनी कांगावा करायला पाहिजे होता, परंतु मला तिथे काहीच असं चलन दिसलं नाही। अर्जुन तिथे आता म्हणतो की सिनियर, हाच मेन पॉईंट आहे। जर आता ती बॉडी त्या सोसायटीच्या मागच्या बाजूला पडली होती हे जर आपण गृहीत धरलं तर तिथल्या सगळ्या लोकांना ही सगळी बातमी मिळायला हवी होती, परंतु ही बातमी केव्हा कळाली? जेव्हा इन्स्पेक्टर साहेब तिथे गेले, त्यानंतर चौकशी केली, ती बॉडी परत ताब्यात घेण्यात आली, तेव्हा सगळ्यांना इन्फॉर्मेशन कळाली। मग आता ज्या तांबेबाई होत्या ना त्यांनी पोलिसांना जसं इन्फॉर्म केलं तसं सोसायटीमधल्या प्रत्येकाला का नाही केलं? त्यांनी कांगावा का नाही केला? नक्कीच काहीतरी याच्याशी त्यांचं कनेक्शन आहे। ही तांबेबाई नक्की कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल आपल्याला। इन्स्पेक्टर तिथे आता रविराजांना सांगतात की हो साहेब, मला अर्जुन सरांचे मुद्दे बरोबर पडतायत। म्हणजे खरोखरच आता त्या तांबेबाईंनी मला फोन केला तसं सोसायटीमधल्या इतर लोकांना ही बातमी आतापर्यंत कळायला हवी होती, पसरायला हवी होती, परंतु आम्ही जेव्हा तिथे गेलो ती बॉडी ताब्यात घेतली, त्यानंतर आम्ही जेव्हा सोसायटीच्या बाजूने जात होतो तेव्हा तिथे खळबळ उडाली होती की मागच्या बाजूला कसली तरी बॉडी पडली आहे। या सगळ्या प्रकरणाचा आपल्याला लवकरात लवकर छडा लावावा लागेल। अर्जुन तिथे आता म्हणतो की हो सिनियर, जसं आपण आपल्या प्रतिमातेची वाट पाहत होतो, अगदी ती बॉडी जर दुसऱ्या कोणाची असेल तर त्याच्या घरचेही तितकीच वाट पाहत असतील ना? ती बॉडी नक्की कोणाची होती? ती बॉडी तिथे कशी आली? हे सगळे काही शोध घ्यावा लागेल। इतक्यात आता अर्जुन तिथे इन्स्पेक्टरला विचारतो की मला सांगा, ज्या तांबेबाईंनी तुम्हाला आता कोयना सोसायटीच्या मागे बॉडी पडल्याचा फोन केला होता तो नंबर तुमच्याकडे आहे का? तेव्हा आता इन्स्पेक्टर सांगतात की हो साहेब, माझ्याकडे ना तो नंबर आहे। अर्जुन तिथे आता म्हणायला लागतो की ग्रेट सर, आता जी बॉडी आपल्याला भेटली होती याचा जर शोध घ्यायचा असेल तर या नंबरचा शोध आपल्याला घ्यावा लागेल की या नंबरवरून नक्की कोणत्या व्यक्तीने फोन केला होता। इतक्यात आता हवालदार सांगतो की इन्स्पेक्टर साहेब, मला असं वाटतं की म्हणजे आपल्याला जेवढे काही कॉल्स येतात ते कॉल रेकॉर्ड झालेले असतात, कदाचित तो रेकॉर्ड कॉलमध्ये तो आवाज जर यांना ओळखीचा आहे हे जर समजलं तर, नाही म्हणजे तो जर आवाज ऐकला
आणि जर त्यांच्या ओळखीचा निघाला तर तो व्यक्ती कोण आहे हे आपल्याला समजू शकतं. हवालदाराच्या बुद्धीने तिथे आता खूप मोठा चमत्कार घडणार असतो. अर्जुन तिथे आता इन्स्पेक्टरला सगळ्यात आधी तर तो नंबर नक्की कोणाचा आहे, त्याचं लोकेशन कुठे ट्रेस होत आहे हे सगळं विचारतो. लोकेशन आता ट्रेस झालेल्यानंतर तिथे इन्स्पेक्टरलाच मोठा धक्का बसतो. इन्स्पेक्टर रविराजांना सांगायला लागतात की सर, इथे तर तुमच्या घराचं लोकेशन दाखवतंय. तेव्हा आता रविराज तिथे चकित होतात आणि विचारतात की माझ्या घराचं लोकेशन, परंतु हा नंबर माझ्या घरी कसा काय असेल? नाही म्हणजे माझ्या घरातली लोक या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व का होतील? इन्स्पेक्टरांनी आता 2-3 हवालदारांना कामाला लावून कोण्या सोसायटीमध्ये जेवढे काही CCTV फुटेज आहेत ते सगळे काही ज्या दिवशी त्यांना बॉडी सापडली होती त्या दिवशीचे CCTV फुटेज काढून आणायला सांगितलेले असतात. तर ते हवालदार तिकडे आता कामाला गेल्यानंतर CCTV फुटेज मिळवायला गेल्यानंतर इकडे तोपर्यंत अर्जुनने लोकेशन ट्रेस केलेलं पाहिलेलं असतं. आणि तेव्हा आता अर्जुन सुद्धा विचारात पडलेला असतो की सिनियरच्या घराचं लोकेशन कसं काय दाखवू शकतो? म्हणजे नक्कीच इथे काहीतरी मोठा घोटाळा आहे. त्यानंतर अर्जुन आणि रविराज दोघेही पुढे सगळी काही चौकशी करायला लागतात. ज्या हवालदाराने आता व्हॉइस मेसेजबद्दल जे काही माहिती दिलेली असते ते व्हॉइस रेकॉर्डिंग तिथे आणलेलं असतं. ज्या दिवशी तांबेबाईंनी फोन केलेला असतो त्या दिवशीचं. जेव्हा आता ते व्हॉइस रेकॉर्डिंग अर्जुन रविराज यांच्यासमोर सुरू केलं जातं तेव्हा आता तिथे रविराज अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण तो आवाज खुद्द प्रियाचा असतो. प्रियाचा आवाज आहे हे त्यांच्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं आणि दोघेही धक्क्याने आता एकमेकांकडे पाहत असतात. तर रविराज आता धक्क्यानेच खालती बसतात. तेव्हा तर अर्जुन त्यांना समजवायला लागतो. तो सांगतो की अरे सिनियर, हे सगळं काय आहे? तन्वी या सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व कशी काय आहे आणि तन्वीने हे सगळं कशासाठी केलं असेल? तेव्हा आता रविराज रडायला लागतो आणि तो म्हणतो की मलाही कळत नाहीये. तन्वी या सगळ्यांमध्ये जर इन्व्हॉल्व असेल ना तर अर्जुन, तन्वीला या सगळ्याचा जाब मी विचारणार आहे. इतक्यातच आता ते दोन्ही हवालदार जे CCTV फुटेज आणायला गेलेले असतात ते CCTV फुटेज चालू केलेलं असतं आणि त्याच दिवशीच्या CCTV फुटेजमध्ये दुसरा प्रूफ मिळाला असतो. तो म्हणजे नागराजची गाडी तिथे दिसलेली असते आणि त्याच्यासोबत प्रियाही असते गाडीमध्ये. मग त्या रात्री आता अचानकपणे नागराज कोयना सोसायटीमध्ये नक्की काय करायला गेला होता हाही प्रश्न रविराजांना पडलेला असतो. रविराज आता खूप चिडलेले असतात. रविराज अर्जुनला म्हणायला लागतात की माझ्या स्वतःच्या भावाने आणि स्वतःच्या पोटच्या मुलीने माझी इतकी मोठी फसवणूक केली आहे. नाही अर्जुन, या दोघांना मी रविराज अर्जुनला आता प्रिया नागराजच्या विरोधात 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 पुरावे मिळालेले असतात. तर रविराजाने आता जबरदस्त निर्णय घेतलेला असतो की सगळं काही सत्य आता सगळ्यांच्या समोर घेऊन यायचं आणि प्रिया नागराजला या कृत्याचा जाब विचारायचा की प्रतिमाची खोटी बॉडी उभी करण्यामागे त्यांचं नक्की काय प्लॅन होतं ते. तर आता रविराज जेव्हा पोलिसांना घरी घेऊन येतील आणि प्रिया नागराज या दोघांनाही त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून देणार असतात तेव्हा आता नागराज प्रिया या सगळ्या कारस्थानामध्ये जबरदस्त अडकलेले असतात व सत्य समजता क्षणी आता सुभेदारांना मोठा धक्काही बसणार असतो.